नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याचा अभ्यास करणार आहोत. तर प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा. गावी आणि पुराणात भारताचे वर्णन भारतवर्ष असे करण्यात आले आहे. भारतासाठी भारतवर्ष हे नाव सर्वप्रथम पाणिनी यांच्या अष्टाध्यायी या रचनेत आढळते. ग्रीकांनी भारताला इंडिया असे म्हटले तर मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांनी भारतासाठी हिंद अथवा हिंदुस्थान या नावाने संबोधित केले. तर ऋग्वेदीन कालीन भरत या टोळीच्या नावावरून भरत ही नाव पडले. कालिदासाच्या अजरामर अभिज्ञान शाकुंतलममधील राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा भरत हा पुत्र होता. यामधील प्राचीन भारताच्या इतिहासाच्या लेखनामधील पुरातात्विक आणि भौतिक साधने, साहित्य पुरावे आणि परदेशी व्यक्तींचे वर्णन. तर पुरातात्विक भौतिक साधनेमध्ये येते नाणे, कोरीव लेख, मूर्ती म्हणजे चित्रकला, स्मारके आणि भुवन. यामधील आपण नाण्यांचा अभ्यास करू आधी. तर नाण्यांचा अभ्यास मुद्राशास्त्र या नावाने ओळखला जातो. प्राचीन काळात कागदी चलन अस्तित्वात नव्हती, त्यामुळे धातूंची नाणी वापरली जात असे. सोने, तांबे, रुपे, शिसे या धातूंपासून नाणी बनवल्या जात असे. ही नाणी तयार करण्यासाठी भाजलेल्या मातीचे साचे बनवले जात असे. या प्रकारची मातीची साचे कुशाण काळात अस्तित्वात होती व गुप्त काळात ही लुप्त झाली होती. भारतीय नाण्यांसोबत रोमन नाणी सापडलेली आहेत. या नाणी कोलकाता, चेन्नई, मुंबई, दिल्ली, लखनौ, पटना येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर आहत नाणी. आहत नाणी म्हणजे काय, तर ज्या नाण्यावर केवळ चिन्ह आहेत मात्र कोणतेही लेख नाही तशी नाणी होय. तर ही नाणी बनवण्यासाठी प्रामुख्याने चांदीचा वापर करण्यात आला. आहत नाण्यास ऐतिहासिक ग्रंथात कारशाकन असे म्हटले आहे. या नाण्याच्या अभ्यासावरून भारतात कोणत्या राज्याने राज्य केले याचा इतिहास सांगता येतो. या नाण्याचा वापर वस्तुविनिमय, दान म्हणून खरेदी विक्रीसाठी करण्यात येतो. नाणी तांबे, सोने, पितळ, पोटीन, रुपे यापासून बनवण्यात आली आहे. स्वर्ण नाणी गुप्त काळात सर्वाधिक प्रचलित होत्या. इंडो ग्रीक शासकाच्या काळात नाण्यावर राजाची प्रतिमा उमटविण्याच्या प्रथेची सुरुवात झाली. यावरून कनिष्कांच्या नाण्यावरून समजते की तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्यानंतर म्हणजे कोरीव लेख. कोरीव लेखाच्या अभ्यासाला पुरालेखशास्त्र म्हटले जाते. सम्राट अशोकाच्या काळातील कोरीव लेख ब्राह्मी लिपीतून कोरलेली होती. ब्राह्मी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्राचीन काळात कोरीव लेख दगडी स्तंभ, शिळा ताम्रपट, मुद्रा, मंदिराच्या भिंती आणि विटांवर कोरल्या जात असत. भारतात सर्वाधिक कोरीव लेख म्हैसूरच्या पुरालेखाधिकाऱ्याच्या कचेरीत सापडले. बोगजकोई या कोरीव लेखाच्या माध्यमातून आर्य लोक इराण मार्गे भारतात आल्याचे समजते. महास्थान या कोरीव लेखावरून चंद्रगुप्त मौर्याच्या ग्रामीण प्रशासनाची माहिती मिळते. हडप्पा येथे इसवी सन पूर्व सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या कोरीव लेख असलेली मुद्रा सापडल्या. ही कोरीव लेख सर्वात प्राचीन समजण्यात येते. जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1837 मध्ये सर्वप्रथम अशोकाचे कोरीव लेख वाचले. एरन कोरीव लेखात सतीप्रथेचा पुरावा सापडतो. संस्कृत भाषेतील पहिला कोरीव लेख म्हणून रुद्रमांच्या जुनागड कोरीव लेख ओळखला जातो. या लेखात सुदर्शन तलावाची निर्मिती व दुरुस्ती यांचे वर्णन आहे. ब्राह्मी लिपी गुप्त काळाच्या अखेरपर्यंत वापरात होती. त्यानंतर म्हणजे मूर्ती, चित्रकला. कुशाणांच्या काळात सर्वप्रथम बौद्ध धर्माशी संबंधित मूर्तीची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. गुप्त काळात मूर्ती निर्मितीची गांधार कला व मथुरा कला सुरू झाल्या. अजिंठा येथील गुहेत अनेक चित्र काढण्यात आली. यामध्ये गुप्तकालीन चित्रे सर्वोत्कृष्ट काढण्यात आली होती. त्यानंतर मंदिरे निर्मिती प्रामुख्याने गुप्ताच्या काळानंतर झाली. प्राचीन काळात मंदिरे निर्मितीच्या द्रविड नगर व विसर या शैली अस्तित्वात होत्या. त्यानंतर म्हणजे साहित्यिक पुरावे. साहित्यिक पुराव्यात हडप्पा लिखित लेख, वैदिक साहित्य, महाभारत व रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन व बौद्ध धर्म साहित्य,
ग्रीक इतिहासकार व प्रवाशांचे लेख, चीनी प्रवाशांची प्रवास वर्णने, व्याकरण, पुराण ग्रंथ आणि कोरीव लेख यांचा समावेश होतो. भारतात प्राचीन काळी भूर्जपत्रावर व ताडपत्रावर हस्तलिखित लिहिले जात असत. म्हणजेच भूर्जपत्र हे भूर्जवृक्षांच्या सालीपासून बनवले जात असत. भारतात भूर्जवृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. मध्य आशियामध्ये हस्तलिखित मेंढीच्या कातड्यावर व लाकडी पट्ट्यावर लिहिण्याची प्रथा अस्तित्वात होती. मिलिंद पन्नू या नागसेनद्वारे ग्रीक शासक मिनॅंडर यांची विषयी माहिती प्राप्त होते. महावंश आणि दीपवंश या बौद्धकालीन ग्रंथांच्या माध्यमातून प्रामुख्याने मौर्यकालीन शासकांची माहिती मिळते. रामायण, महाभारत, वेद आणि पुराण यांच्या हिंदूच्या धर्माविषयक ग्रंथांमध्ये समावेश आहे. जैन व बौद्ध धर्माच्या ग्रंथात ऐतिहासिक व्यक्ती व घटनांचे संदर्भ आढळतात. गौतम बुद्धाची ग्रंथ पाली भाषेत लिहिली होती. जैन धार्मिक ग्रंथ प्राकृत भाषेतून लिहिली गेली. जैन साहित्यास आगम हा शब्द वापरला जातो. यात अंग हा महत्त्वाचा असून याची संख्या 12 आहे. जैन ग्रंथात मुख्यतः भगवती सूत्र, कल्पसूत्र, भद्रबाहू रचित आणि आचारांग सूत्र यांचा समावेश होतो. जैन ग्रंथात व्यापार व व्यापारी यांचे वर्णन वारंवार करण्यात आले आहे. भगवती सूत्रांमध्ये महावीरांच्या जीवनाचे आणि 16 महाजनपदांचे वर्णन करण्यात आले आहे. ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघूच. स्मृतीमध्ये विविध राज्यांची कर्तव्य, विवाहासंबंधी नियम तसेच गुन्ह्यासंबंधी शिक्षा यांचे वर्णन करण्यात आले आहे. तर मित्रांनो, प्राचीन काळी भास, शूद्रक, कालिदास आणि बाणभट्ट यांनी संस्कृत भाषेतून साहित्य निर्मिती केली. संगम साहित्याची निर्मिती 3ऱ्या व 4थ्या शतकाच्या कालावधीत झाली. संगम साहित्यातील 30,000 चरणांची विभागणी 8 स्तंभकात केली आहे. या 8 स्तंभकांना एहुतोके असे म्हटले जाते. पाणिनीच्या अष्टाध्यायीवर पतंजलीने महाभाष्यम लिहिले. यात मौर्योत्तरकालीन घटनांचे वर्णन आहे. पतंजली हा शुंगाचा पुरोहित होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे वर्णन आढळते. संगम ग्रंथात कावेरीपट्टणम या ग्रंथाचा उल्लेख करण्यात आला आहे. वैदिक ग्रंथापेक्षा संगम ग्रंथ वेगळे होते. संगम ग्रंथ हे धार्मिक स्वरूपाचे होते. संगम ग्रंथात शर राजांचा उल्लेख 1ल्या व 2ऱ्या शतकातील कोरीव लेखात दाते म्हणून आहे. परदेशी व्यक्तींची वर्णने. भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांमध्ये चीनी, ग्रीक, रोमन, अरबी, फारसी प्रवाशांचा समावेश होतो. सिकंदराची भारतातील स्वारी व त्यांच्या पराक्रमांचे वर्णन ग्रीक साहित्यात आढळते. प्लॅनिंग या लेखकाने लॅटिन भाषेमध्ये नॅच्युरली हिस्टोरिया या पुस्तकाचे लेखन केले. त्यात इटली व भारत यातील व्यापाऱ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. मॅगॅस्टिनिसच्या इंडिया या ग्रंथात मौर्यकालीन समाज व प्रशासकीय व्यवस्थेचे वर्णन करण्यात आले आहे. फहियानाने गुप्तकालीन सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीचे वर्णन केले आहे. फहियान व ह्युएनत्संग ही चीनी प्रवासी बौद्ध मंदिरांना भेटी देण्यासाठी व बौद्ध धर्मांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. अभिलेखक सुलेमान हा 9व्या शतकात भारतात आला होता. त्यांनी पाल व प्रतिहार राज्यांचे वर्णन केले आहे. ह्युएनत्संग या चीनी प्रवाशांनी हर्षकाळातील परिस्थितींचे वर्णन केले आहे. अल्बेरुनी या अरबी लेखकाने तहकीक-ए-हिंदची रचना केली. तो मोहम्मद गझनीचा समकालीन होता. त्यांनी भारतीय समाज व संस्कृतीचे वर्णन केले आहे. तर मित्रांनो, अल्मसुदी या अरबी लेखकाने राष्ट्रकूटांच्या साम्राज्यवादी विस्तारांचे वर्णन केले आहे. तो भारतात 10व्या शतकात आला होता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.